त्यांनी आमचं अप्लिकेशन अप्रूव्ह केलेलं आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून। आता हे कव्हर लेटर झालं आहे, बाकी आणखी 2-3 फॉर्म्स आहेत ते फिलअप करतो, मग सबमिट पण करायचे। खूप सारा म्हणजे त्यांचा रिक्वायरमेंट आहे, ते फुलफिल झाल्यानंतर समोर काहीतरी प्रोसेस होईल। तर मग गाईज आपले दोन्ही पापड झाले भाजून, मस्त दिसून राहिले। मला खूप आवडते पापड पण गाईज आमचा रिदात आला स्कूल मधून। कसा गेला एक्झाम तुझा रिदात? हा अरे 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 त्यातनी खायला घेतली तर मलाही खाऊशी वाटली तर मी खाऊन राहिलो। आता पाऊस चालू आहे तरी वेगळीच मजा आहे पण खाण्याची आईस्क्रीम पावसामध्ये। सकाळचे झाले आहे 7:45 आणि माझी तयारी झाली आहे आता रिदातला सोडून देण्याची। सोबत काल रात्रीपासून कंटिन्युअस पाऊस चालू आहे। हवामान खात्याचंही म्हणणं आहे की कंटिन्युअस 3 ते 4 दिवस पाऊस राहील, तर बघू किती दिवस राहते। तर चला तर मग गाईज आजचा आपण दिवस स्टार्ट करूया। सगळ्यांना जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आपलं सर्वांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। चला आता मी आपलं तेच रिदातला सोडून देतो आणि मी जिमला जातो, मग भेटतो तुमच्याशी। गाईज आता मी एक काम करून राहिलो, जसं की तुम्हाला माझ्या एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम तुम्ही दिलेलं आहे त्या ब्लॉगवर, म्हणजेच ते ज्ञानेश्वरी जिचं शॉर्टेस्ट वुमन इन द वर्ल्डमध्ये म्हणजे टॉप 5 मध्ये येणार आहे ती, असं मी म्हटलं होतं। तर त्याच्या संदर्भात आता आम्ही प्रोसेस करून राहिलो, मी आणि माझा फ्रेंड अलंकार। तर आता मी त्याचा फॉर्म भरून राहिलो। बघा आम्हाला फॉर्म आलेला आहे, त्यांनी आमचं अप्लिकेशन अप्रूव्ह केलेलं आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून। आता हे कव्हर लेटर झालं आहे, बाकी आणखी 2-3 फॉर्म्स आहेत ते फिलअप करतो, मग सबमिट पण करायचे। खूप सारा म्हणजे त्यांचा रिक्वायरमेंट आहे, ते फुलफिल झाल्यानंतर समोर काहीतरी प्रोसेस होईल। होप सो की झालं पाहिजे तिचं, म्हणजे ती आहे खरंच ती आहे तेवढी तिची हाईट आहे, तर टॉप 5 मध्ये तरी यायला पाहिजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये। तुम्हाला काय वाटते, यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे, नक्की सांगा कमेंट करून गाईज। आता मी जेवण करतो, म्हटलं जेवणासोबत आता बघितली भाजी आहे फुलगोबीची, तर सोबत आता मी पापड आहे त्याला भाजतो म्हटलं। तर मग गाईज एक पापडाचा झाला आपला भाजून, थोडासा जळलेलाही चांगला वाटते। आता आहे नेक्स्ट पापडची बारी, राहिला भाजवू आपण आता। तर मग गाईज आपले दोन्ही पापड झाले भाजून, मस्त दिसून राहिले। मला खूप आवडते पापड पण गाईज। तर आपला जेवणाचा ताट सजलेला आहे, भाजी घेतली, 2 पापड आहे, त्याच्या खाली आहे पोळी। गाईज आपलं जेवण झालं आता, आणि मला माझे जे व्ह्युअर्स आहे म्हणजे माझी फॅमिलीतले पण आणि बाहेरचे पण जे काही फ्रेंड्स आहे त्यांनी मला सांगितलं होतं की थोडंसं आवाजामध्ये नाही का ग्लिच येऊन राहिला माईक मध्ये। हो, आता हा जो माईक आहे त्याच्यामध्ये थोडंसं कधी कधी नाही का गडगड असं येते, असं अटकल्यासारखा आवाज येते। तर माहिती नाही, आपण एवढं टेक्निकली स्ट्रॉंग नाही आहोत, तर कशामुळे होत आहे माहिती नाही, माईकचा इश्यू असू शकते। पण बाकी व्हॉइस तर क्लिअर आहे। काही वेळेस होऊन राहिलं, मला वाटते जास्त मी मोबाईल इकडे तिकडे हलवतो त्या टाइमला होते, मला असं ऑब्झर्व झालेलं आहे। तुम्हाला काय ऑब्झर्व झालं ते सांगाल मला पक्क। दुकानदारीमध्ये असं होते, आत्ता जस्ट दुकानातून आलो मी, पुन्हा बेल वाजली, पुन्हा जावं लागत आहे। आता आलो दुकानातून, पहिल्यांदा गेलो होते त्यात मी तो ब्लॉग म्हणजे व्हिडिओ काढला नाही, पण नेक्स्ट टाइम मी जेव्हा आत्ता गेलो तर तेव्हा पण ऑर्डरवालाच होता, आणि आत्ता ह्याच्या आधी गेलो तेव्हा पण ऑर्डरवालाच होता। दोन्ही टाइम ऑर्डरवालेच आले होते, कस्टमर नव्हते गाईज आमचा रिदात आला स्कूल मधून। कसा गेला एक्झाम तुझा रिदात? हा अरे 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 तर गाईज आपला चहा आला, आता चहा आणि ब्रेड खातो, कारण की भूक पण तेवढीच लागली। सकाळी लवकर जेवण झालं, भूक पण तशीच लवकर लागते मग संध्याकाळच्या टाइमवर, कारण की जवळपास आता 5:15 झाले आहे, मला भूक पण लागली आहे। म्हटलं चला चहा ब्रेड खावं, थोडं पोटाला आधार। कुछ तो है तुमके लिए सरप्राइज, तो आओ दिखाता हूँ तुमको। चला बरं, हा का म्हणताय बघू आता। पराठा आहे का थालीपीठ? हे थालीपीठ आहे ना रे। थालीपीठ। यस, थालीपीठ बनवत आहे। कोण बनवत आहे थालीपीठ रिदात? हा तू असं कसं बोलते, छान बोलायचं। गाईज जसं रिदातनी सांगितलं, पराठे नाही आहे पण ते थालीपीठ आहे, काकडीचे थालीपीठ। तर आज घरच्यांची मजा आहे, एक्सेप्ट मी नाही खात असतो, मला ते आवडत नाही। तुम्ही आपलं साधं पोळी भाजी वरण जे काही आहे
दाल फ्राय बनली आहे वाटते, ते खातो. सॉस हा पठ्ठा आईस्क्रीम खाऊन राहिला. अरे रिदार, तुझी एक्झाम चालू आहे आणि तू आता आईस्क्रीम खाऊन राहिला पावसाळ्यात. सर्दी विर्दी झाली, खोकला झालं तर मग काय करशील? हां, ताप आला वगैरे तर मग एक्झाम देशील का नाही देशील रे तू? हां, मस्त आईस्क्रीम खाऊन राहिला आणि काही सांगतही नाही, बोलतही नाही. आणि हा पठ्ठा नाही का आईस्क्रीम खाऊन राहिला ना, आजीकडे नाही का मस्त पर्क आणून दिली आणि म्हणते तू खा म्हणून. कशी खाणार आहे आजी? अरे वा रे वा, हुशार तू. मस्त स्वतः आईस्क्रीम खाऊन राहिला आणि आजीला आणून दिली पर्क. वा. त्यात मी खायला घेतली तर मलाही खाऊशी वाटली तर मीही खाऊन राहिलो. आता पाऊस चालू आहे तरी वेगळीच मजा आहे पण खाण्याची आईस्क्रीम पावसामध्ये. माझी इच्छा झाली, मी खाऊन राहिलो. आता काहीच एक वेगळंच झालं ना. मी आत्ताच माझ्या मुलाला रागवत होतो, रिदातला, आईस्क्रीम खाऊन खाताय, पावसात आईस्क्रीम नाही खायची, तब्येत खराब होऊ नये, आणि मीच खाऊन राहिलो. आता काय करणार आहे, माझी इच्छा होऊन गेली त्याच्याकडे बघून. पण पावसाळ्यात पण थंडी, पावसाळ्यात आईस्क्रीम खाण्याची मजाच वेगळी आहे. पण गाईस तुम्ही काही म्हणा. गाईस आता जवळपास नाही का 10:15 झाले आहे. रिदाचा अभ्यास घेऊन राहिलो होतो आणि एवढं कन्फ्युजन झालं, मीच काहीचं काही वाचून राहिलो होतो. आणि लहान मुलांचा अभ्यास घेणं एवढं सोपं नाही आहे आणि त्याच्यातही त्यांचं मूड बनवून अभ्यास घेणं, म्हणजे त्यांचा मूड फक्त हार्डली अर्ध्या तासासाठी अभ्यासाचा मूड राहते, नाही तर मग त्यांचा अर्ध्या तासानंतर त्यांचा मूड खतम होऊन जाते. तर कंटिन्युअसली म्हणजे प्रत्येक मुलांचं वेगळं वेगळं असते. आणि माझा मुलगा तसाच, अर्ध्या तासानंतर त्याचा मूडच खतम होऊन जाते अभ्यासातून. मग चिडचिड करतो तो. मग मी पुरं मला काय म्हणजे ब्लॉग मध्ये काय करायचं होतं, कसं ब्लॉग काढायचा होता, मी सगळं विसरून गेलो. व्हिडिओज काढायचे म्हणजे आता ब्लॉग साठी व्हिडिओज लागते, तर ते व्हिडिओज काढतो म्हटलं, सगळं डोक्याच्या बाहेर होऊन गेलं. मी कधी व्हिडिओ काढायचं, का काढायचं, आता लक्षात आलं की यार माझा ब्लॉग असतो व्हायचा आहे. एवढं कन्फ्युजन होऊन जाते. विद्याच्या अभ्यासच्या चक्करमध्ये मी विसरूनच गेलो होतो की मला ब्लॉग एडिट पण करायचा आहे. आणि आता मग मी लॅपटॉप ओपन केला, जवळपास 10:30 झालेला आहे समजून घ्या. एवढं कन्फ्युजन होऊन जाते ना अभ्यास म्हणजे शिकून. आणि काय म्हणजे क्वेश्चन आन्सर पुरा आन्सर लिहायचा आहे, दोन ओळीचा आन्सर लिहायचा आहे आणि तो फर्स्ट मध्ये आहे. एवढं कुठं लक्षात राहते गाईज? एवढी मेमरी स्ट्रॉंग असते का लहान मुलाची? काही असं नाही, आमचे मुलं पण जे काही आहे. आता त्याची क्लास चालू आहे, त्याची मम्मी घेऊन राहिली. मी घेतला आतापर्यंत तर त्याची मम्मी घेऊन राहिली. ती मम्मी तर पुरी स्ट्रिक्ट आहे. बघू काय होते त्याचं उद्याच्या एक्झाम मध्ये. मग गाईज आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया आणि होप आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, बाय बाय.